नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 3 डिसेंबर 2025 वार बुधवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केट मध्ये भेंडी तसेच वांग्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर फळांची देखील मागणी थोडीशी वाढलेली पाहायला मिळते। आज बाजारभावामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुंटेकडी मार्केट यार्ड येथील संपूर्ण शेतमालाचे दर पाहायला मिळते। तर मार्गशीर्ष महिन्यामुळे गुरुवार उद्या असल्यामुळे मार्केटमध्ये किरकोळ ग्राहकांची वर्दळ देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। तर फुलांची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते। या ठिकाणी स्वतः शेतकरी फुलांची विक्री करण्यासाठी मार्केटमध्ये आलेले पाहायला मिळतात। तर झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 36 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतो। हलके माल होते 20 ते 22 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे 80 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये फुलांची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चंकी दर राष्ट्रसाठी पाहायला मिळते। हलकी माल जे 70 रुपयापासून देखील राष्ट्रसाठी दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे 180 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी सर्वात दर येते 250 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 150 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लाल गुलाबसाठी सर्वांचा दर जे आहे 300 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चंकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 150 ते 200 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 500 तर हलक्या मालासाठी 300 रुपयापासून देखील कलर गुलाबसाठी दर पाहायला मिळतोय। गोल्डन इजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपये 80 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पेटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। आज मार्केटमध्ये साधारणतः 90 ते 100 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। तर चांगली टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील जर माल असेल तर 15 ते 16 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळते। तर सरासरी मार्केटमध्ये 10 रुपयापासून ते 13 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होते पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलके माल जे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक होताना पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहेत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते। तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आहे। त्याचबरोबर दरामध्ये देखील वाढ पुन्हा एकदा झालेली पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे 30 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। वटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वटाण्याचे दर जे 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाचे दर जे 25 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे 60 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या चायना काकडीचे दर जे 10 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील हिरव्या चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीचे दर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात।
कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 12 ते 14 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होतोय. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे 70 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात. तुरीची शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. उंदरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलके माल जे ते 50 रुपयापासून देखील उंदरगावरचे दर पाहायला होतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. वांगी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. रताळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांचे दर जे ते साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील रताळ्यांचे दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरच्या दरामध्ये घसरण पाहायला होते. चांगले माल जे 15 ते 16 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला होतात. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे 20 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पाहायला होतात. काळ्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत तर हलक्या मालाचे 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होतात. आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून निघाला हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते विलायती कोथिंबीरसाठी 3 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे ते साधारणतः 15 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे दर जे 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील हिरवी मिरचीसाठी दर पाहायला होतात. सुटपांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 14 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. उमरान बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. पपईची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला होतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. गोल्डन शराबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर गोल्डन शराबासाठी पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होता. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी पाहायला होते. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पिंतावर तसंच VNR पेरूसाठी 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होत. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे होते साधारणतः 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते लाल साईज मध्ये 100 ते 120 रुपयापासून देखील दर पाहायला होता.
लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे येते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 5 ते 6 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला मिळतात.